नमस्कार. अगदीच सर्वांना आवडणारी ही मार्केटसारखी घरच्या घरी आज आपण तवा पावभाजी पाहणार आहोत. तेही अगदी घरातील तवा वापरून. त्याचप्रमाणे अगदी तुपातील ही पावभाजी आहे. अगदी कमाल लागते. जरूर करून पहा. अगदी ही तव्यावरची तुपातील पावभाजी. चला तर ही कशी बनवायची त्यासाठी आपण इथे सर्वप्रथम फ्लावर, बटाटा, गाजर आणि हिरवे वाटाणे घेतलेले आहेत. आता इथे फ्लावर आणि बटाटा आहे ना, त्याची सेम क्वांटिटी घ्यायची आणि अर्ध आपण गाजर घेतलेलं आहे कलरसाठी. त्याचप्रमाणे अर्धी वाटी हिरवे वाटाणे. अगदी तुम्ही अवेलेबल असतील ती भाजी तुम्ही यामध्ये घालू शकता. थोडी एक्स्ट्रा घालायची असेल तर भाजी तुम्ही यामध्ये बीन्स वगैरे घालू शकता, बीटही घालू शकता. आता आपण हे कुकरच्या भांड्यामध्ये दोनदा स्वच्छ धुवून ही भाजी घेतली होती आणि अगदी थोडं पाणी घालून आपण ही 2 ते 3 शिट्ट्या देऊन घेणार आहोत. गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आणि 2 ते 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या. अगदी बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, त्याचप्रमाणे आलं लसूण पेस्ट आणि शिमला मिरची अगदी मी बारीक कट करून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे जिरे आणि धने मी छान भाजून घेतलेले आहेत आणि ते ठेचून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे इथे पावभाजी मसाला 2 चम्मच घेतलेला आहे. आता इथे मी घरी असलेला आपल्या चपातीचा तवा वापरलेला आहे. जर तुमच्याजवळ खोलगट तवा असेल भाकरीचा तोही वापरला तरी चालेल. आता इथे आपण तूप घेणार आहोत. इथे तुम्ही तेल वापरलं तरी चालेल, मात्र तुपातील तुम्ही एकदा पावभाजी करून पहा, खूप छान टेस्ट लागते. 4 चम्मच तूप घेतलेलं आहे आणि धने आणि जिरे पावडर आपण आता यामध्ये सर्वप्रथम टाकून घ्यायचे. अगदी बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांद्याचं प्रमाण आहे ना थोडंसं जास्त ठेवायचं. इथे मी 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे अगदी बारीक कट करून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे 1.5 मी टोमॅटोही बारीक कट करून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आलं लसूण ठेचून घेतलेला आहे आणि 1 शिमला मिरची आपण अगदी बारीक कट करून अशा प्रकारे तेलामध्ये मिक्स करून घ्यायची. आता इथे आपण थोडंसं मीठ घालणार आहोत, जेणेकरून ह्या सर्व भाजी, कांदा, शिमला मिरची तेल आपली छान भाजण्यासाठी थोडं मीठ घालायचं आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनटं मंद आचेवरती शिजवण्यासाठी ठेवायचं, जेणेकरून तेल सुटेल. आता आपण भाज्या उकडून घेतलेल्या होत्या त्या अशा प्रकारे मॅशरने किंवा मॅशर नसेल तर पेल्याने अशा प्रकारे पूर्ण मॅश करून घ्यायच्या. अशा प्रकारे आपण ही सर्व भाजी मॅश करून घेतलेली आहे. आता आपला कांदाही पाहू शकता, अगदी तेल सुटलेलं आहे कांद्याला. अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं आपण चमच्याने थोडा कांदा पूर्ण मॅश करून घ्यायचा. आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत थोडे. अर्धा चम्मच हळद, लाल चटणी म्हणजेच कोल्हापुरी चटणी आहे 2 ते 3 चम्मच घातलेली आहे. चवीनुसार मीठ आणि पावभाजी मसाला. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि अगदी थोडं पाणी घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं. अगदी जास्त मसाल्याची गरज लागत नाही. फक्त पावभाजी मसाला आणि धने पावडर वापरली तरी चालेल. अगदी कमाल लागते आपली पावभाजी. आता आपण यामध्ये जी भाजी मॅश केलेली होती ती घालून घ्यायची आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. जर तुमचा तवा इथे बारीक पडत असेल, लहान पडत असेल तर ह्यातील हे सर्व मिक्स करून थोडीशी भाजी बाजूला काढून ठेवायची आणि थोडी थोडी तुम्ही खाण्यासाठी घेतली तरी चालेल. अगदी थोडं थोडं पाणी घालायचं, एकदम पाणी घालायचं नाही आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि हे पुन्हा अशा प्रकारे पेल्याने पूर्ण एकजीव करून घ्यायची भाजी तव्यामध्ये. आता यातील मी थोडीशी भाजी काढून ठेवली होती कारण आपला तवा थोडासा लहान पडत होता. आणि कन्सिस्टन्सी पाहू शकता आपल्या भाजीची, अगदी जास्त पातळ नाही आणि अगदी जास्त घट नाही, मीडियम आहे. आता आपली पावभाजी तयार झालेली आहे. आता पुन्हा 1 चम्मच तूप घालायचं आणि अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि तयार आहे आपली पावभाजीची भाजी. अशा प्रकारे आपण ही तुपातील भाजी तयार केलेली आहे. आता ही जी भाजी आहे ती आपण आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता त्याच तव्यामध्ये थोडंसं आपण तूप घालायचं, अर्धा चम्मच, थोडीशी भाजी घालायची आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता इथे माझ्याजवळ पावभाजीचे ब्रेड नव्हते म्हणून मी इथे अशा प्रकारे आपण सँडविचचे ब्रेड घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे तव्यावरती आपण हे छान भाजून घ्यायचे, दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे.
अशा प्रकारे आपण हे ब्रेडही भाजून घेतलेले आहेत. आता ही आपली भाजीही तयार झालेली आहे. त्यावरती थोडंसं तूप घालायचं, थोडी कोथिंबीर घालायची, थोडासा लिंबू पिळून अगदी बारीक चिरलेला कांदा थोडा घालायचा आणि तयार आहे अगदी आपली बाजारामध्ये मिळते तशीच अगदी तव्यावरची ही तुपातील पावभाजी. जरूर करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे इथे आपण खर्चही दिलेला आहे. अगदी 85 रुपये खर्च आलेला आहे आणि अगदी 4 माणसांना आरामात ही पावभाजी पुरेल. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जर रेसिपी आवडली असेल तर बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येतील. जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा.